हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या छनमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला तोरणपट्टी कशी विणायची ते दाखवणार आहे. आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये माऊली टिळा कशी विणायचे ते पाहिले होते. तर आज आपण त्यासाठी पट्टी कशी विणायची व कसे जोडायचे हे बघणार आहोत. चला तर मग ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे. अशा पद्धतीने गाठ घ्यायची आणि आपल्याला पट्टीसाठी 20 चेन करून घ्यायच्यात. 20 साखळी घ्यायच्यात. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 हे आपल्या 20 चेन 20 साखळी झालेले आहेत. तर आपण 1 2 3 आणि या चौथ्या साखळीमधून आपण डबल खांब घ्यायचा आहे. हे आपल्याला पूर्ण साखळीवरती असे डबल खांब आले पाहिजे. आपले 2 3 4 हे पहा 5 झालेत. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 हे पहा 17 डबल खांब झालेले आहेत आपले. आता आपल्याला आणखीन 1-2 चेन करून घ्यायच्या आणि पलटून घ्यायच्या अशा पद्धतीने. आणि या पहिल्याच चेनवरती म्हणजे पहिल्याच खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. परत दुसऱ्याही खांबावरती डबल खांब घ्यायचे. असं आपल्याला 17 आपले डबल खांब आले पाहिजेत. दोन चेन करून घ्यायची. परत पलटवून घ्यायचं. आणखी त्याच पद्धतीने आपल्याला या खांबावरतीच आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. पहिल्याच हे पहा पहिल्याच खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला पट्टी तयार करत जायचे. हे पहा अशा पद्धतीने पट्टी तयार केलेली आहे आपण. ही पट्टी आपण मोजूया. इंचमध्ये म्हणलं तर आपल्याला हे 36 इंच झालेली आहे आपली पट्टी. आपण आता पट्टीच्या कडेने अशी बॉर्डर बनवणार आहोत. तर इथे मी एक चेन घेतलेली आहे. त्या शेजारीच आणखीन एक अशी चेन घेतलेली आहे. हे डबल खांब घेतलेला आहे. हे पहा इथे असे एक खांब घेतलेला आहे. डबल खांब घेतलेला आहे. त्या शेजारी आणखीन एक डबल खांब घेऊन आणखीन हे मी असं हाफ घेतलेला आहे खांब. हाफ डबल खांब. नंतर तर सिंगल खांब घ्यायचं आहे. हे पहा ह्या ह्याच्यात शेजारी सिंगल काम घेतलेलं आहे. नंतर
ह्याच्या शेजारी आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला 2 डबल खांब आणि हाफ डबल खांब घ्यायचा आहे आणि नंतर सिंगल खांब घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपली बॉर्डर तयार करत जायचं आपल्याला. परत त्याच्या शेजारी ते डबल खांब 2 घ्यायचे आहेत. हाफ डबल खांब घ्यायचे, नंतर सिंगल खांब. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पट्टीच्या कडेने आपण बॉर्डर तयार करणार आहोत. हे पहा, आपण आता माऊली टिळा जोडून घेत आहोत. या अशा पद्धतीने आपण जोडणार आहोत. तर आपण त्यासाठी या ग्लूने जोडणार आहोत. हे असं, हे पहा, इथे आपण या साईडला असे ग्लू लावून घ्यायचा. इथे लावायचं आणि ह्या साईडलाही लावायचं असं दोन्हीकडे. अशा पद्धतीने आपण आपले टिळा आपण जोडून घेऊया. आपण हे जवळजवळ असं जोडणार आहोत. हे तयार केलेली फुलंही आपण आता जोडणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत फुले. हे पहा, त्यावरती आपण हे अशी मोती जोडणार आहोत या फुलांवरती. हे आपण आता सगळी फुलं जोडून घेऊया. येलो कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण आता लटकन करणार आहोत. त्यासाठी फोनचं कवर आहे, त्याला आपण अशा पद्धतीने 20 वेटाळ घालायचे, 40 घालायचे, राऊंड 40 करायचे आपल्याला. इथे ही उलनचा आपला तुकडा आपण असं खाली याला जोडून घ्यायचा. हे पहा, असे गाठ घालून घ्यायची ह्याला.
2 ते 3 वेळा आपण गाठ देऊ याला. हे आता काढून घेऊया आपण. हे पहा अशा पद्धतीने झालेले आहे. आता आपण याला कट करून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आपण याला इथे आपण बांधून घेणार आहोत. अशा पद्धतीचा मी छोटा तुकडा घेतलेला आहे फुलांचा आणि याला कडेने आपण बांधून घेऊ. याला गाठ द्यायची. ह्या साईडला आपण कट करून घेऊया. ही त्याला व्यवस्थित आपण शेप देऊन घेऊया. हे पहा अशा पद्धतीने लटकन तयार केलेले आहे. आपण आता ह्याच्यावरती मोती लावून घेऊया. तर हे आपले हे असे मोती आहेत, आपले 4 मोती. हे पहा ही पिन ही सुई घेतलेली आहे आणि येलो कलरचे आपण उलन घेतलेले आहे. हे मोती असे लावून घ्यायचे. इथे आपण मधोमध लावणार आहोत. हे पहा ह्या साईडला हे पहा ह्या साईडला असं पद्धतीने आपण हे उलन आतमध्ये घेऊया. गाठ द्यायची आपल्याला. हे आपण 4 मोती लावलेले आहेत त्याला. आणि हे पहा ह्या लटकनमधून आपण हे इथं मधोमध आपण इथं जोडून घेऊया असं. अशा पद्धतीने आपण इथं 2 गाठ देणार आहोत इथं. आणि ह्यामधूनच आपल्याला खाली अशी सुई घालून घ्यायची. हे पहा अशी. आणि हा दोरा आपण उलन कट करून घेऊया इथेच. हे पहा अशा पद्धतीने आपण लटकन तयार केलेलं आहे. कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा.